श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2026 सालामधल्या 23व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 या चातुर्मासातला नामस्मरण दिन क्रमांक 20 या चातुर्मास उपक्रमांतर्गत सद्ग्रंथ वाचनामध्ये श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्म संतश्रेष्ठ नाथ महाराजांनी निरूपित केलेलं जे एकनाथी भागवत आहे त्या भागवतातल्या 10व्या अध्यायामधल्या 6व्या श्लोकांतर्गत 172व्या ओळीपासूनचं वाचन आणि निरूपण आपण सद्गुरुनाथ आणि नाथ महाराजांच्या कृपेने आज करणार आहोत। यासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या नित्याच्या निरूपण सेवेला सुरुवात करतो। सज्जनो, कालचा विषय आपला जो चालला होता तो विषय आहे की आपल्याला सच्शिष्य व्हायचंय, आपल्याला चांगला नामसाधक व्हायचंय। आपण सगळे नामधारक आहोत। अनुग्रह घेतला, आपल्या सद्गुरूंनी आपल्याला नाम दिलंय आणि गेली अनेक वर्ष आपण त्या नामाचा अभ्यास करतोय। पण अजून आपल्याला म्हणजे हे व्यक्तिशः माझ्याबद्दल सांगतो की अजून आपल्याला चांगलं नामसाधक होता आलं का? व्यक्तिशः माझ्याबद्दलचं माझं जे मत आहे ते तुम्हाला सांगितलं की अजून नाही, त्या बाबतीत समाधानी नाही। शास्त्र काय सांगतं? प्रपंच जसा असेल त्यामध्ये समाधानी असावं आणि परमार्थामध्ये साधन करत असताना साधनांच्या प्रयत्नांच्या बाबतीत मात्र माणसाने असमाधानी असावं, म्हणजे कायम प्रगतिशील त्या बाबतीमध्ये असावं। विषय असा सुरू आहे की आपल्याला खरं चांगलं नामसाधक, खरा भक्त, आपल्या सद्गुरूंना आवडणारा आणि नुसता आवडणाराच नाही तर ज्या मानवी ध्येयाशी आपण निगडीत आहोत, ज्या परमात्म दर्शनाची आपल्याला आस आहे, जे आपल्या आयुष्याचं ध्येय आहे ते मिळवण्याकरता नाथ महाराजांनी स्वतः सत्शिष्यांचे म्हणा किंवा चांगल्या शिष्याचे काही लक्षणं सांगितले। त्यातलं पहिलं लक्षण आपण पाहिलं की खऱ्या साधकाने सन्मान इच्छू नये, मान मला कुठे मिळेल, आणि तो त्याची सविस्तर चर्चा कालच्या याच्यात झाली। दुसरं लक्षण सत्शिष्याचं किंवा खऱ्या शिष्याचं सांगत असताना निरमत्सरता हा दुसरा गुण त्यांना सांगायचा आहे, ते सांगतायत नाथ महाराज। त्यातली कालची होती, आपली कालची होई अशी की इतुकी सामग्री जेथ होय तोची संवत्सर द्वेषू वाहे, शिष्य शुद्ध शिष्य हे नसाहे त्यागोनी जाये मत्सू। शुद्ध शिष्य म्हणजे खरा प्रामाणिक शिष्य। अहंता वगैरे त्यांनी सांगितली ही त्याची सामुग्रीच आहे, म्हणाले द्वेषाची सामुग्रीच ती आहे। पण खरा शिष्य जो असतो तो मत्सराचा त्याग करतो आणि या परमार्थ मार्गावर प्रामाणिकपणे चालायचा प्रयत्न करतो। हा इथपर्यंतचा विषय आपला काल झाला होता। पुढे असं म्हणाले ते की मत्सराची जाती कैशी अवश्य वसते ज्ञात्यापाशी, मत्सर थोर पंडितांशी यावत जन्मेसी न सांडते। ते म्हणाले या मत्सराची जात कुळीच अशी आहे, याची जातच अशी आहे म्हणाले की तो ज्ञात्यांपाशी म्हणजे ज्ञानी पुरुषांच्या जवळ फार पटकन नसतो, तिथेच राहतो। म्हणून महाराजांचं जे बोधवचन आहे, महाराज म्हणाले की मला ज्ञानीपेक्षा अज्ञानी लोक जास्त आवडतात, श्रीमंतापेक्षा मला गरीब आवडतो, शहरामध्ये राहणाऱ्यांपेक्षा खेड्यामध्ये राहणारा आवडतो। हे जे महाराजांचं वचन आहे किंवा महाराजांचं जे आपल्याला शिकवण आहे ती याच्यासाठी की ज्ञानी झाला की तो फाटे फोडत बसणारच म्हणाले। दुसरं मत्सर हा त्याच्याकडचा, नाथांनाही सांगायचं की ज्ञात्यापाशी मत्सर थोर पंडितांशी यावत जन्मी न सांडती, जन्मभर तो जात नाही। ज्ञानामुळे होणारा जो अहंकार आहे आणि त्या अहंकारातून मी सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहे हे जे त्याचं मत असतं हे यावत जन्म जाता जात नाही।
पीळ गेला नाही काय, सुंभ जळाला पण पीळ जायचा असं जे म्हणलं जातं ना, ते या ज्ञानाशी निगडीत आहे. पुढे म्हणाले, पंडित भेटती समत्सर, लवन भंजन अति नम्र, बोलती अतिमधुर, समत्सर छळनोक्ती. पंडितांविषयी नाथ महाराजांचं स्पष्ट सांगणं आहे की सगळ्यात जास्त म्हणाले, नाथ सांगतायत बरं का, पंडित म्हणून जे आढळतात असा शब्द त्यांनी वापरला, किंवा पंडित म्हणून जे असतात, जे पंडित असतात, जे फार ज्ञानी असतात म्हणाले, तितके मत्सरीच असतात. दोन विद्वान माणसांमधला प्रेम संबंध कुठे तुम्हाला पाहायला मिळतो का बघा? समाजामध्ये दोन वेगवेगळ्या मतांची माणसं असतील, दोघेही विद्वान आहेत, पण त्या दोन विद्वानांमध्ये सहृदयता सार्वजनिक स्तरावर जरी एखाद्या वेळेस पाहायला मिळाली तरी व्यक्तिगत पातळीवर ती कधीच नसते. याचं कारण म्हणाले की हा पंडित जो असतो हा वागताना बोलताना नम्रतेने बोलेल म्हणाले चार चौघांमध्ये, पण छळाची भाषा, टोचून बोलणे, हळूचपणे एखाद्याची स्तुती करताना सुद्धा अगदी हात राखून किंवा ती स्तुती करता करता एखादा पंच असा देतात. आणि जर म्हणाले मत्सर आणि पंडित रागवले जातात, एकमेकांवर खोडसाळपणाने आरोप करून निंदा करतात. मत्सरे पंडित अतिक्रोधे, असोदारपणे करीती निंदा, एवढी मत्सराची बाधा नातळे कदा सत्शिष्य. हे सगळं तुम्हाला ज्ञानी माणसांमध्ये नाथ महाराज सांगतात की 100% पाहायला मिळेल. पण जो खरा सत्शिष्य असतो, खरा शिष्य असतो ना, त्याच्याकडे या मत्सराची भाषा, नाथ महाराज म्हणाले, मत्सराची वृत्तीच तुम्हाला पाहायला मिळणार नाही. सज्जन, हे सगळं सांगत असताना मत्सरू ज्ञात्याते न सोडी, मा इतर काहीसी बापुडी, शिष्य द्वेषाची गोष्टी सोडी, मत्सरू तोडी सर्वस्वे. स्वतः भगवान उद्धवाला सांगतात की अरे तर काय सांगू तुला, एवढी मोठमोठी माणसं या समाजात, या जगामध्ये, या विश्वामध्ये आहेत, इतकी ज्ञानी आहेत, इतकी पंडित असलेली हे आहे, पण यांना जर मत्सर सोडत नसेल तर बिचाऱ्या आपल्या सामान्य माणसाचं काय असेल याचा विचार कर. असं भगवान स्वतः उद्धवाला सांगतात की या मत्सरापासून सुटणं अतिशय कठीण असं काम आहे म्हणाले. पुढे म्हणाले, मत्सर सांडुनी तत्वता, शिष्ये राहावे सर्वथा, निर्मत्सरतेची कथा ऐक आता सांगेल. हा म्हणाले, आता ना मी तुला त्या निर्मत्सराची, म्हणजे ज्ञानी लोकांना मत्सर सोडत नाही तेव्हा इतर सामान्य विचारांचं तर सोडूनच दे, पण नाथ म्हणतात की आता मी तुला त्या मत्सराची किंवा त्या निर्मत्सरतेची कथा, नाथ महाराज म्हणाले, मी तुला सांगतो. या सगळ्यांमध्ये पडूनी स्वार्थू नेता, द्वेष उपजो नेदी चित्ता, भूती भगवंत भाविता, द्वेषू सर्वथा येऊन देती. नाथ महाराज म्हणाले, शिष्याने जर खरोखर या मत्सराला सोडून राहिलं तर म्हणाले परमार्थ मार्गामध्ये त्याची प्रगती फार पटकन होते. आणि हे सगळं सांगत असताना नाथ महाराज पुढे सांगतात की सत्शिष्याचा जीवनविषयक दृष्टिकोन, सत्शिष्य मनातून वृत्तीने कसा असतो आणि तो जीवनामध्ये सर्वांबरोबर वागताना कसा वागतो. म्हणाले, पुढुनी स्वार्थू नेता, द्वेष उपजो नदी चित्ता. की समोर तुम्हाला प्राप्त होणाऱ्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत, सहजतेने तुमच्या समोर आलेल्या आहेत, तुमच्या कर्तृत्वानी, तुमच्या वागण्यानी, तुमच्या पात्रतेनुसार अनेक लाभ जीवनामध्ये तुमच्या समोर आलेले, ते तुमचेच आहेत, ते तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला लाभणार आहेत. आणि अशा वेळेला जर ते म्हणाले द्वेषे उपजो नेती चित्ता, भूती भगवंतु भाविता, द्वेषू सर्वथा सोडेल.
पुढून स्वार्थून नेता, नेता म्हणजे तुमच्या समोर तुम्हाला प्राप्त होणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या पात्रतेने आल्या आणि त्या कोणीतरी लुटून नेल्या, तुमच्या समोर ओढून नेल्या. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये रामकार्याच्या निमित्ताने एका खेड्यामध्ये गेलेले आणि कोणीतरी शिष्याने चांगली अंगठी महाराजांना दिली होती, 6 माशाची वगैरे अशी काहीतरी, आणि त्याच्यामध्ये एक गुलाबी रंगाचा खडा होता, छान मस्त अगदी. महाराजांबरोबर विनायकराव मामा पण होते, सेवेमध्ये होते. त्या गावात गेले महाराज, सकाळची पूजा वगैरे झाली, काकड आरती झाली, महाराजांची पूजा झाली, महाराज जप करत बसले होते. घरातली 2-3 माणसं नव्हती, काही फार नव्हती. त्या शेजारच्यांचा एक मुलगा होता 6-8 वर्षांचा काहीतरी, तो सारखा महाराजांच्या भोवती असा गोल 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 फिरत होता. त्या अंगठीकडे तो सारखा पाहत होता. तो चमकणारा गुलाबी खडा त्याला आकर्षित करत होता, म्हणून तो पोरगा सारखा महाराजांकडे इकडनं यायचा, इकडनं जायचा, इकडनं जायचा, त्या अंगठीकडे तो पाहत. महाराजांच्या ते लक्षात आलं. आता महाराजांच्या जवळ विनायकरावांशिवाय दुसरं कोणी नव्हतं असं पाहून त्या मुलाला सुद्धा कळलं की आता कोणीच नाही, आपण मागायला हरकत नाही. आणि महाराजांना तो म्हणाला, महाराज तुमची अंगठी देता का मला? सोन्याची अंगठी आहे, काल परवा एका शिष्याने श्रद्धेने पाद्यपूजा करून दिलेली. एका क्षणात महाराजांनी त्याची अंगठी काढली, त्या मुलाला दिली. ती अंगठी दिल्याबरोबर सेवेकरी असलेल्या विनायकराव मामांना वाटलं, अरे सोन्याची अंगठी आहे, पोरगं कोणाचं आहे काय, निदान चौकशी तरी करा, घेऊन जाऊ द्यायला, पण याच्या वडिलांना जाऊन सांगा का तुमच्या पोराला महाराजांनी अंगठी दिली, ती सांभाळून तरी ठेवा. म्हणून विनायकराव, महाराज विनायकराव जप करत बसा, त्यांना जाऊ दिलं नाही. आणि तो मुलगा ती अंगठी घेऊन गेला, पुन्हा परतही आला नाही. महाराजांनी चौकशी केली नाही. विनायकरावांना तर विचारायची हिंमतच नव्हती की महाराज कोणाला अंगठी दिली, विचारणार कसे? स्वतःला प्राप्त झालेली गोष्ट, स्वतःची गोष्ट, आता इथे तर महाराजांनी स्वतःच दिली, पण भक्ताच्या बाबतीमध्ये किंवा हे सगळं सज्जन आपल्याला शिकायचं. एकदम शिकणार होईल का? एकदम वृत्तीमध्ये बदल पडेल का? नाही पडणार. नाही आता वाचलं लगेच संध्याकाळी वापरतो म्हणलं हा सद्गुण गृहस्थाश्रमात नाही शक्य. पण म्हणाले स्वतःला मिळालेली गोष्ट कोणी उचलून नेली, लुबाडून नेली, धाक दाखवून नेली, तरी त्याच्याविषयी द्वेष उपजो नेदी चित्ता, पुढूनही स्वार्थून येतात. स्वतःच्या पुढून, स्वतःच्या समोर ठेवलेल्या सगळ्या गोष्टी, सगळा स्वार्थ. पण पाहतो कितीतरी वेळेला आपल्याला आपल्यापेक्षा अपात्र माणसांना प्रमोशन्स मिळतात. अशा वेळेला चित्त डळमळीत होतं, क्रोध मनामध्ये येतो. मी पात्र असताना माझी जागा दुसऱ्याला दिली, त्यावेळेला शांत राहणं हे प्रापंचिक गृहस्थाश्रमी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला कठीण जातं. पण भगवंताचं नाम, नामाचा जर अभ्यास आणि सत्संग जर असेल तर 100% निदान 70-80% तरी माणसाच्या वृत्तीमध्ये फरक पडून त्याचा फायदा त्याला त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये होतो. सज्जनो, हे आपल्याला शिकायचं. मच्छर, द्वेष करणं इतक्या सहजतेने होतं बघा, की मी आणि माझा मित्र एका बाकावर बसून शिकलो, दोघांनी सारखे 2-4% फरक पडला आणि त्याला आधी नोकरी लागली. दोघे एकाच इंटरव्ह्यूला गेले आणि दोघांना इंटरव्ह्यूच्या वेळेस सारखेच प्रश्न विचारले, दोघांचे इंटरव्ह्यू छान झाले, पण सिलेक्शन एकाच झालं. मनामध्ये काय यायचं ज्याचं सिलेक्शन नाही झालं त्याचं. छान मित्र आहेत दोघं, बोलून दाखवणार नाहीत, चांगल्या मैत्री पोटी, पण जसा अस्वच्छ कापड पहिल्यांदाच री नाल्याने काही निघत नाही, खूप अस्वच्छ असेल 2-4 वेळा री नाला टाकावं लागतं, है की नाही? तसं या मलिन झालेल्या अंतःकरणावर द्वेषाची, मत्सराची जी काही भावना असते ना, ती हळूहळू जाते, हळूहळू, एकदम नाही जात. आणि म्हणूनच महाराजांच्या आपल्या आरतीमध्ये म्हणलं,
तव संगतीने दुर्जन दुर्मती हळूहळू निवड. एकदम नाही, हळूहळू निवडते. पण त्याच्यासाठी बेसिक कंडिशन आहे की अखंड सत्संगात राहणं. अखंड सत्संगात राहिल्याशिवाय सज्जनो हे साधन करत. तर ते म्हणाले की स्वार्थू देश भूती. आता हे असं का, हे केव्हा होईल? लगेच नाथ महाराज त्याचं तुम्हाला कारण सुद्धा सांगतात की असा भाव निर्माण होण्यासाठी तुमच्याकडे काय दृष्टी कोण पाहिजे आणि दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी तुमची दृष्टी कशी पाहिजे. लगेच म्हणाले भूती भगवंतु भाविता द्वेषू सर्वथा येऊ नये. म्हणून महाराजांना ते ऍडव्होकेट दामले होते बुलढाण्याला. त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला. महाराज देहात होते तेव्हा. म्हणे महाराज तुम्हाला रामाचं दर्शन झालं का? आता दामले वकील म्हणजे बुलढाण्यातले तत्कालीन फार मोठे वकील होते. अतिशय बुद्धिमान असे आणि अतिशय चांगले वकील होते. महाराज म्हणाले, महाराजांनी त्यांना वकिली भाषेत उत्तर दिलं. एकदम होय म्हटले नाही तर सांगितलंच नाही झालं. तर म्हणाले माझे सद्गुरू जेव्हा देहात होते तेव्हा त्यांचं दर्शन झालं की मला रामाचंच दर्शन व्हायचं. त्यानंतर माझ्या सद्गुरूंची मानस पूजा मी जेव्हा करतो तेव्हाही मी त्यांच्याशी काही त्यांना बोलत नाही, विचारत नाही. पण त्यांनाच काही वाटलं तर ते मला सांगतात. दुसरं म्हणाले त्यांनी मला एक गोष्ट शिकवली आणि ती म्हणजे नयनाच्या ठिकाणी जे जे म्हणून प्राणी मात्र दिसतील त्यांना रामरूप पाहण्याचा अभ्यास करावा. असा अभ्यास काही काळ केल्यानंतर संपूर्ण विश्व हे रामरूप दिसायला लागेल आणि त्याची अनुभूती मला आलेली आहे सद्गुरूंच्या कृपेने. यातून आपल्याला काय घ्यायचं तर घ्या. तर वकिली पॉइंट प्रमाणे उत्तर दिलं त्यांना. इंडियन पिनल कोड नंबर सो अँड सो सो अँड सो सो अँड सो व्हॉट एव्हर यू हॅव टू टेक इट. बस तुम्हाला काय घ्यायचं घ्या म्हणा. दामले वकिलांनी महाराजांचे पाय धरले, पायावर डोकं ठेवलं. सज्जनो नयनाचे हे म्हणून ते म्हणाले ना राम करता किंवा राम पहा. अवघड ते बरं का, सोपं नाही. एक लक्षात घ्या, अवघड आहे पण अशक्य नाही. बरं, अवघड आहे पण अशक्य नाही. नित्याच्या अभ्यासाने हळूहळू येईल, नक्की येईल. आपल्याला ती सवय करायची. आपल्यातला द्वेष, आपल्यातला मत्सर, आपल्यातला काम, आपल्यातला क्रोध हे सगळं सगळं नित्याच्या अभ्यासाने जाणार. आणि एकदा म्हणाले, पु ल देशपांडे बोलत होता, आणि सगळे षड्विकार जर आपल्याकडून एकदम निघाले मग आपण माणूस नाहीच ना म्हणे, आपण प्रत्यक्ष भगवंतच झालो म्हणाले. एकदम कसं जाईल म्हणे षड्विकारांच्या, हळूहळू जाईल. तर ते म्हणाले की भूती भगवंतु भाविता द्वेषू सर्वथा येऊन येते. तो जो खरा शिष्य असतो ना तो प्रत्येक रूपामध्ये, अरे त्यांनी नेलं का जाऊ, त्याचा योग असेल. महाराज म्हणाले त्याचा योग असेल, आपला नाही. त्याचं प्रमोशन होणार, त्याला पगार वाढ जास्त मिळाल, त्याचा आधी योग आहे, माझा नंतर असेल. हा भाव निर्माण होण्यासाठी तो आणि मी पहिल्यांदा आपण आपल्यातला भगवंत ना महाराज म्हणाले पाहायला सुरुवात जर केला, माझ्यात तो भगवंत आहे तेव्हा तो दुसऱ्यामध्ये दिसेल. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की असा तो शिष्य जेव्हा राहतो, सर्वाभूती भगवंत जेव्हा पाहतो तेव्हा द्वेषवत्सर. पुढे म्हणाले निंदेची या वाघबाणी दारुण विंधिल्या दुर्जनी द्वेषू उपजो नेदी मनी हितमानी निंदेचे वाघ. शिष्य, खरा शिष्य बनायचंय. निंदेचे प्रहार, निंदेचे वाग्बाण, तुमच्या तोंडावर तुमची कोणी निंदा केली तरी शांतपणे येता येणं ही आदर्श अवस्था. ते म्हणाले खरा जो शिष्य असतो ना, म्हणाले निंदेची या वाग्बाणी दारुनी विंदिल्या दुर्जने, दुर्जनांनी खूप निंदा केली म्हणाले, याचा दृष्टिकोन द्वेषू उपजो नदीमध्ये, त्यांनी निंदा केली, शांतपणे ऐकून गेले. त्याच्याविषयी आपल्या मनात क्रोधाची, द्वेषाची, मत्सराची एकही भावना निर्माण न होऊन देणं. सज्जनो आतून माणूस घडणं, अंतरिम बदल घडणं हा परमार्थ आहे. आणि तो शिकण्यासाठी म्हणून हे सगळं आपलं नित्याचा अभ्यास सुरू आहे. पुढे म्हणाले
हित मानी निंदेचे. अरे वा, माझी इतकी निंदा केली. आपल्याला म्हटलं महाराज म्हणाले वा 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 कीर्तनकर वा, तुम्ही मला सावध केलं म्हणाले, तुम्ही माझी काल जी स्तुती केली म्हणाले, मी आता पुन्हा आयुष्यात तसा वागणार नाही. बरं, तुम्ही मला वेळीच सावध केलं. तुमचे अनंत उपकार की ज्या कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये त्या 2 तासामध्ये संपूर्ण वेळ महाराजांची निंदाच केली. हे काय बसले, काय दुकान जाऊन हे बोंदूच आहेत वगैरे वगैरे, स्वतः नाम कुटाळ धंदे करतात, दुसऱ्याला वगैरे वगैरे काय बोलले. महाराज म्हणाले तुम्ही मला सावध केलं, बरं आता मी तसं वागणार नाही. फार मोठा उपकार आहे म्हणाले तुमचा. हित मानी निंदेचे, जेणे जेणे निज निंदा केली, तो तो मानी हित माऊली, पाप मळांची क्षाळनता झाली, शुद्ध केली माझी वृत्ती. खरा भक्त म्हणाले ज्यांनी आपली निंदा केली, ज्या दुर्जनांनी आपली निंदा केली, नाथ महाराज सांगतायत त्या सगळ्यांच्या प्रती याची भावना काय आहे, तो मानी हित माऊली, ही माझी हित करणारी माऊली. ज्यांनी ज्यांनी माझी निंदा केली ती खऱ्या अर्थाने माझी हित माऊली आहे म्हणाले, माझं हित करणारी माऊली आहे. का म्हणाले, पुढे म्हणाले ही पापमळांची क्षाळनता झाली, शुद्ध केली माझी वृत्ती. नाथ महाराज असं सांगतात की ज्यांनी ज्यांनी माझी निंदा केली त्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. आणि हे अनंत उपकार काय आहेत म्हणाले, सज्जन हो, तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं की निंदक पैसे देऊन आपल्या जवळ ठेवावा जर मिळत नसेल तर. असं होत नाही, एवढी कृपा आहे आपल्या. पण निंदक तुकाराम महाराजांचं सुद्धा सांगणं हेच आहे की निंदक जर मिळत नसेल तर पैसे देऊन आपल्या जवळ ठेवावा. याचं कारण सज्जन हो, सत्संगाने, नामस्मरणाने, अनुष्ठानाने, उपासनेने तुमच्या पुण्याचा संचय होतो. ओके, पैसे तुम्ही वेगवेगळ्या चांगल्या मार्गाने मिळवले, छान आहे, पण त्याच्या आधी झालेल्या कर्जाचं काय? आपण केलेल्या पापाचं क्षालन होण्यासाठी निंदक पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती आपली निंदा करत असते तेव्हा आपण जर शांत राहिलो, कंसात महत्वाची गोष्ट आहे, एखादी व्यक्ती आपल्याविषयी निंदा करत असताना आपण शांत राहणं, त्याच्याविषयी पुन्हा वाईट न बोलणं, त्याचा मनापासून आदर करणं, त्याच्याशी चांगलं वागणं जर आपण ठेवलं तर आपल्या पापाचं क्षालन होतं, आपल्या पापाचा मळ धुवून जातो. आणि म्हणून निंदकाला हा खरा हे ज्ञान आहे सज्जन, हा विवेक आहे. केली त्यांनी आपली निंदा, हरकत नाही, निंदा करू द्या, परंतु आपला पाहण्याचा दृष्टिकोन नवे नवे शास्त्र असं सांगतं. आणि जेव्हा नाथ महाराज असं सांगतात की अरे निंदक जर जवळ असेल, नवे नवे त्यांनी जर तुमची निंदा केली तर तुमच्या पापाचं क्षालन होतं, म्हणजे तुमचं पाप असलेलं कर्ज फिटत जातं. आणि सत्संगानी, नामस्मरणाने, भगवंताच्या भजनाने तुमचा होणारा पुण्याचा जो संचय आहे तो. अजून एक कथा सांगितलेली की रोज विष्णू सहस्त्रनाम का म्हणावं. विष्णू सहस्त्रनामाने पुण्याचा क्षय होत नाही. विष्णू सहस्त्रनामाचं महात्म्य सांगत असताना जप तर करावाच, पण ते आपलं फिक्स राहावं, ते खर्चायला जाऊ नये, याच्यासाठी विष्णू सहस्त्रनाम सांगितलं. म्हणून आपल्या गोंधळामध्ये दुपारी 3:30 वाजता श्रीराम हृदय आणि एक विष्णू सहस्त्रनामाचा पाठ रोज घेतला जातो. 2 गोष्टी कराव्यात. निंदकता आपल्याला सहज अवेलेबल आहे, ही फार मोठी कृपा आहे. आणि याच्यानंतर नाथांनी आता सांगितलंय आपल्याला, तर आता आपल्याला वाईट वाटेल का? आपण काय लक्षात ठेवायचं, काय मोठी गेली वगैरे वगैरे जेव्हा आपल्याविषयी पालुपद सुरू होतील, स्तुती सुमनपर पद सुरू होतील, त्याचा आपण आनंद मानायचा आहे, त्यांना जाऊन नमस्कार करायचा आहे. अजून थोडीशी करता का? नाही का? थोडी कराच अजून आमची. पण आपण मात्र इतरांची निंदा करू नये. त्याचं कारण असं आहे की आपण दुसऱ्याची निंदा केल्यानंतर त्याचं पाप कमी होतं. आणि ते पाप कुठेतरी, ते जसं आता त्या बँकेमध्ये डेबिट क्रेडिट असतं की नाही, आता इथून गेलं म्हणजे कुठेतरी जाणारच ना. तसं
नाथ महाराज म्हणाले की तो निंदा करणाऱ्याला आपली हितकर माऊली असं मानतो. हा दृष्टिकोन सज्जनो किती सुंदर आहे. आपल्याला कोण देणार आहे संतांशिवाय? फक्त संतच हा आपल्याला देऊ शकतात. पुढे म्हणाले पापमळांची क्षालनता झाली, शुद्ध केली माझी वृत्ती. त्याच्या निंदेने काय झालं? माझी प्रगती झाली. कोणती प्रगती झाली? तर माझी वृत्ती शुद्ध झाली. म्हणजे नेमकं काय झालं? सज्जनो, आपण कितीही चांगली कर्म करत असलो तरी त्या कर्मामध्ये काहीतरी दोष राहतात की जे दोष आपल्या लक्षात येत नाही. आणि निंदक जो असतो तो तुमची निंदा करत असताना बरोबर तुमच्या सत्कर्मांमधले दोष तुम्हाला दाखवतो. ज्या वेळेला निंदकाच्या मुखातून तुमच्या कानापर्यंत हे पडलं जातं तेव्हा तुमच्या सत्कर्मामध्ये राहिलेले दोष पुढल्या वेळेला ते सत्कर्म करत असताना ते दोष राहणार नाहीत याची काळजी घेण्याची व्यवस्था तो साधक, तो भक्त, ती व्यक्ती करत असते. म्हणून तुम्ही बघा, निंदकाच्या म्हणजे अगदी या क्षेत्रात सुद्धा खरे खरे जे बुद्धिमान राजकारणी असतात ते निंदेच्या वक्तव्यावर कॉमेंट्स करत नाहीत. नम्रपणे सांगतात नो कॉमेंट्स, आम्हाला त्याच्यावर बोलायचं नाही. त्यांच्या अंतर्गत विषयांविषयी मला काही बोलायचं नाही. पण ही दिसणारी जी प्रतिक्रिया आहे सज्जनो, ही त्या व्यक्तीच्या प्रगतीची असते. निंदा ही प्रगतीनी निंदेतून तुमची माझी प्रगतीच होणार आहे हा दृष्टिकोन जर मानवी जीवनात, म्हणजे आता तुम्हाला परमार्थ नाही करायचा, प्रपंचच करायचा आहे समजा, तरीही ही वृत्ती, तरीही हा सद्गुण किती महत्वाचा आहे. पुढे म्हणाले ऐशी या विवंचना द्वेषू आळो नेदी मना, निर्मत्सरता हे जाणा दुसरे लक्षण शिष्याचे. अशा विचाराने जो आपल्या मनाला द्वेष शिवूच देत नाही, नाथ महाराज म्हणाले निरमत्सरता किंवा निरमत्सरपणा तो हाच लक्षात ठेव. आणि नाथ महाराज म्हणाले की हा सत्शिष्याचा दुसरा महत्वाचा सद्गुण आहे. काल आपण पहिला आपल्याला जे शिकायचंय सज्जनो सगळ्यांना, की सन्मान इच्छूच नका, म्हणजे दुःखच होत नाही. आपण कुठे गेलं शांतपणे, मी इथे कोणीच नाहीये, माझ्यापेक्षा कितीतरी मोठे लोक आहेत, आपल्या मनात कायम भावना असते. कुठेही गेलं म्हणजे अगदी मंदिरात जरी गेलो तर तिथल्या ट्रस्टीने आपल्याला पुढे बोलून पहिला हार घालायला द्यावा असं आपल्या मनात येते. त्यांनाच कसं काय आरती ओवाळायला दिली, मग आम्ही तर 1000ची पावती मागच्याच महिन्यात पाळली होती, मग त्यांनाच आरती कशी काय दिली? विसरून जा. नेकी करना दर्या में डालना, ही वृत्ती जर म्हणून म्हणलं ना, सत्संगाचा हा फायदा होतो की अरे आपल्याला माहीतच नव्हतं, हे खरंच माहित नव्हतं. मला सांगा, निंदकाविषयी इतकं सुंदर कोणी सांगितलंय का आपल्याला? निंदकाविषयी आपल्या मनात आदरभाव फक्त संत श्रेष्ठ सांगू शकतात. एक तुकोबाराय म्हणाले की पैसे देऊन तुम्ही नंदक ठेवा, ते तर पुढे याच्या पुढे तुकोबाराय तेवढे पैसे द्या त्याला, पण तुमच्या बरोबर ठेवा म्हणजे तुमची प्रगती नाही. पुढे म्हणाले आणि सज्जन हे दुसरं लक्षण निरमत्सरता. मत्सर करू नका. त्याही पेक्षा अगदी पुन्हा आता थोडस मागे येतो महाराजांच्या, एखाद्याला नाव ठेवणं, एखाद्याची निंदा करणं, एखाद्यामध्ये दोष पाहणं. महाराज काय म्हणाले ही संपूर्ण सृष्टी, हे संपूर्ण विश्व, यातला प्रत्येक प्राणी मात्र त्यांनी तयार केलेला. कोणी? भगवंत आहे. एखादी व्यक्ती तुमच्यानुसार तुमच्या मनानुसार ती दिसत नसेल, वागत नसेल, तेव्हा तिच्या विरुद्ध आपण बोलत असताना त्या परमात्म्याने ती तयार केली, त्या व्यक्तीतल्या दोषांना तुम्ही जेव्हा नाव ठेवता तेव्हा त्या भगवंतालाच नाव ठेवल्यासारखे नाही, कारण त्यांनी निर्माण केलेले, म्हणजे तो निर्माण करायला चुकला असं तुम्ही म्हणणं आहे की नाही. आणि दुसरं महाराज म्हणाले की याच्याविषयी निरमत्सरतेविषयी, की ज्याचा मत्सर तुम्हाला करावा वाटतो किंवा तुम्ही करता, तुम्हाला तो दिसतो,
तेव्हा त्या व्यक्तीच्या हृदयातला भगवंत तुम्हाला दिसत नाही, म्हणून तुम्ही त्याचा मत्सर करा. आणि म्हणून जेच म्हणाले ते की रामरूप पाहायला सवय करा. सगळ्या व्यक्तींना रामरूप पाहायला सवय करा. हळूहळू होईल, पण ती पाहायची सवय करा. म्हणजे त्या रामामध्ये मत्सर आहे, त्या रामाचा मी मत्सर करणार नाही या भीतीपोटी तरी तुम्ही तसे चांगले राहाल. हा पुढे म्हणाले, आता यावरी जे दक्षता तेही तुझं सांगू आता, शिष्याची प्रागल्यता निजस्वार्था लागोनी. तिसऱ्या लक्षणाकडे नाथ महाराज सांगतात. नाथ महाराज म्हणले, तिसरं सत्शिष्याचं लक्षण, आपल्याला शिष्य व्हायचंय, चांगला शिष्य व्हायचंय, त्याच्यासाठी पहिलं सन्मान इच्छू नये, दुःख होत नाही. दिला चांगली गोष्ट आहे, नाही दिला दुःख नाही. निर्मत्सरता आपण आता पाहिली, ती पण नाही करायची. तिसरं लक्षण सत्शिष्याचं ते म्हणाले दक्षता, किंवा आपण त्याला समर्थानी शब्द वापरलाय, अगदी समांतर शब्द आहे, सावधानता. महाराजांना विचारलं की परमार्थ एका शब्दात सांगा म्हणाले. ब्रह्मानंद महाराज म्हणाले, ब्रह्मानंद महाराजांना प्रश्न विचारला आधी की श्री महाराजांचं वर्णन एका शब्दात करा. ते म्हणाले दया सिंधू. महाराज म्हणत असताना सद्गुरू आपण अभिप्रेत घ्या बरं सगळ्यांनी, की सद्गुरूंचं वर्णन एका शब्दात काय, तर दया सिंधुत्व. थोरल्या महाराजांना प्रश्न विचारला की महाराज परमार्थ एका शब्दात सांगा. तर ते म्हणले फक्त सावधानता. प्रपंचात देखील ती अत्यंत महत्वाची आहे, आणि परमार्थात तर प्रश्नच नाही, आहेच आहे म्हणाले. तसं तिसरं लक्षण सांगत असताना ते म्हणाले, यावरी जे दक्षता तेही तुझं सांगतो आता, शिष्याची प्रागल्यता निजस्वार्था लागुनी. सांगतय कोण? भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रिय मित्राला, प्रिय सख्याला, उद्धवाला सांगतात, अरे आता तुला तिसरं लक्षण सांगतो म्हणाले. आणि ते लक्षण आहे दक्षता किंवा सावधानता. त्याच्यासाठी ते म्हणाले, उगवल्या सावधान भास्करा म्हणजे सूर्य, नाशी निद्रे तंद्रेच्या अंधारा, होय धारणेचा दिवसू खरा, धृतीच्या दुपारा वर्ततू. नाथ महाराज सांगतात, हे जे सावधानता रूपी सूर्य आहे, हा जर उगवला, जसं आपल्याला नित्य माहिती की सूर्य उगवला की अंधाराचा नाश होतो, हे रूप घेऊन ते म्हणाले सावधानतेचा, दक्षतेचा सूर्य ज्या वेळेला उगवतो तो पहिल्यांदा कुणाचा नाश करतो, तर म्हणाले निद्रेचा आणि तंद्रीचा म्हणजे आळसाचा. आणि तो जर मानवी जीवनात एकदा व्यवस्थितपणे त्या सूर्याचा उदय झाला, कोणत्या दक्षतेचा किंवा सावधानतेचा, तर प्रपंच आणि परमार्थामध्ये त्याचा प्रकाश पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे पुन्हा समर्थांची आठवण येते. आळस उदास नागवना, आळसे करंटेपणाच्या खुणा. इतकं स्पष्ट नाही, करंटच म्हणले नाही, समर्थ त्याच्या पुढे आळसे करंटेपणाच्या खुणा. म्हणून मानवी जीवनात तिथं म्हणलं परमार्थ अगदी थोडासा क्षणभर बाजूला ठेवूया, आधी प्रपंच करावा नेटकामध्ये. प्रपंचात सुद्धा आळस आणि निद्रा ह्या दोन ज्या गोष्टी आहेत, या मानवी जीवनात त्याचं सर्वस्व गमावतात. प्रपंचामध्ये आळशी माणसं, म्हणून आपल्याकडे पाहत मी सूर्योदयानंतर उठणारी माणसं, त्यांच्या जीवनातली प्रगती, आणि जे थोर म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं तुम्ही पहा, त्यांच्या ऑटोबायोग्राफी पहा, त्यांची आत्मचरित्र पहा, ही सगळी माणसं सूर्योदयाच्या आधी उठून त्यांची नित्य नैमित्तिक कर्म करून 6:30 पावणे 7ला तयार असतात. म्हणजे राजकीय क्षेत्रातली कितीतरी अशी माणसं आहेत की जी सकाळी जी खरी मोठी झाली त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. म्हणजे विषय निघाला म्हणून आता की आपण सगळे सुदैवी आहोत की या देशाचा पंतप्रधान असा मोठा साधक म्हणून आपल्याला लागला, की ज्याची पहाट सकाळी 4:30-5ला च्या आधीच झालेली असते, ज्याचं नित्य नेहमी एक सगळ्या प्रकारचे आहार, खाण्याचा, नेत्राचा,
श्रवणेंद्रियाचा, वाग यज्ञाचा सगळे आहार अतिशय सात्विक आहेत. जी व्यक्ती या देशाचा कारभार पाहत असताना रोज कमीत कमी 25 मिनिटाचा सत्संग केल्याशिवाय राहत नाही भारतातल्या उत्तम अशा ज्ञानी माणसाकडून, तेव्हा जगाच्या उंबरठ्यावर ज्यांची लिडरशिप मान्य केली जाते. उत्तम साधकाचं हे लक्षण आहे की आळस नाहीच. आळस येण्याचं कारण काय? अतिसेवन, भरपूर जेवण, अन्न तारी अन्न मारी, अन्न नाना विकार करी, अन्नासारखा नाही वैरी. अण्णा नावाचे कोणी असेल तर त्यांच्यासाठी नाही आहे ना. अन्नासारखा नाही वैरी, अन्न म्हणायचे आम्हाला परिमित खाणं, सगळा आहार, नेत्रांचा आहार, चांगलं पाहावं, चांगलं ऐकावं, चांगलं बोलावं, असा सगळ्यांचा तो आहार. तर ते म्हणाले अशी सावधानता, आळस नको. करंटेपणाच्या खुणा जर काय असेल तर उशिरापर्यंत झोपणं, आळस करणं, कोणतंही काम वेळेवर न करणं हे आळशीपणाची आणि याची काय म्हणतात त्याला, करंटेपणाचं लक्षण. नाथ महाराज म्हणाले की उगवल्या सावधान भास्करा, नाशी निद्र तंद्रेच्या अंधारा. एकदा तो जर सावधानतेचा, म्हणून म्हणाल ना अखंड असावे सावधान. किती सावधान असावं? समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज देहात असताना जिजीमाय त्यांच्या धर्मपत्नी आणि ते नागपूरला एका शिष्याकडे गेले. सामान्य गृहस्थाश्रमी असलेला संत दिसायला. त्या घरामध्ये आई, बाबा, त्यांचा मुलगा, नुकताच लग्न झालेला होता. महाराज गेले. महाराजांचा कोणताही अवडंबर नसायचा. त्यांचं सोहळं, त्यांचं गोळं, त्यांचं स्नान याचा कधीही कोणाला त्रास झाला नाही. महाराज पहाटे 3:30-4 उठायचे. मानस पूजा जप झाला की लगेच स्नान करून काकड आरती, म्हणजे साधारण 4:30 पावणे 5 दरम्यान महाराजांचं स्नान व्हायचं. दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर जर आपले हे नियम असते, आपण गेल्याबरोबर लिस्ट देतो, पाणी तापवून ठेवा, मला सकाळी स्नान लागतं, मी 4:30लाच उठतो. कोणाच्याही घरी महाराज गेल्यानंतर त्यांनी स्वतःचं जीवनसूत्र किंवा स्वतःची नियमावळी कधीच सांगितली नाही. फक्त सेवेकरी जो होता त्याला सांगायचे, अरे कशाचे बाथरूम काय आले हो, 4-4 फुटाच्या 3 भिंती की झाले, त्याला मोरीच म्हणायचे. महाराज पाहून ठेवायचे आदल्या रात्री. त्या बाईला सुद्धा असं व्हायचं नाही. ज्या घरी महाराज जायचे तिथे त्यांची उत्तम व्यवस्था होण्याचा प्रयत्न असायचाच, केलाच जायचा. तरी पण चूल पेटवून ते गरम पाणी करून एखाद्या वेळेस झालं नाही तर महाराज शांतपणे त्या घरातलं थंड पाणी जिथे अवेलेबल असेल ते शोधून घेऊन स्वतः स्नान करून शांतपणे. इतकं सामान्यासारखं वागणं. आणि हा सत्पुरुष जेव्हा त्या घरामध्ये गेला, संत महाराज होतेच काही वर्ष, जिजीमाय त्यांच्या बरोबर होत्या. महाराज चहा कधीच प्याले नाही. जिजीमाय मात्र चहा घ्यायच्या. आणि जिजीमायचं काम हे अत्यंत साधं भोळं, इतकं सामान्य. खरं सांगतो ना की जशी निवृत्तीनाथ, माऊली, सोपान यांच्याबरोबर ती आदिशक्ती मुक्ताईच्या रूपाने आली ना, तीच मुक्ताई 13व्या शतकातली पुन्हा 20व्या शतकामध्ये आली आदिशक्ती म्हणून. ती म्हणजे समर्थ सद्गुरू श्री प्रल्हाद महाराजांची सहधर्मचारिणी म्हणून तीच आदिशक्ती आली. इतकं कॉन्फिडेंटली मी का सांगतो तुम्हाला सांगू. संपूर्ण जीवन चरित्र जर जिजीमायचं पाहिलं आपण, संपूर्ण गृहस्थाश्रमी परिब्रह्मचारी असं महाराजांचं वर्णन केलं जातं. जिजीमायचं वर्णन काय करणं, कोणी केलं? त्या पण तशाच होत्या. आणि हे सामान्य आहे काय. आणि दुसरं, जिजीबाईची पुण्यतिथी जी आहे सज्जन हो,
तीच पुण्यतिथी संत मुक्ताईंची. ज्या दिवशी मुक्ताबाईंनी देह सोडला त्याच तिथीला वैशाख वद्य दशमी, त्या तिथीला ही माऊली अनंतामध्ये विलीन झाली. माझं व्यक्तिमत्व शून्य आहे असं, या अगदी मी सांगतो ना, सगळ्यात मोठी स्त्री सुलभ भावना एक मुलगा असणं किंवा अपत्य असणं, आणि दुसरी स्त्री सुलभ भावना खूप पातळ किंवा खूप साड्या असणं. किती अगदी अगदी सामान्य स्त्री सुलभ भावना, या दोन्हींच्या बाबतीत जिला प्रचंड विरक्ती होती अशी ती आदिशक्ती होती. म्हणजे त्या रूपच तशा घेऊन आल्या. साधं बोळं कुणी बावळटच म्हणावं असं. रामानंद महाराजांनी प्रेमाने त्यांचं नाव बावळाबाई ठेवलेलं. प्रेमाने. माझी बावळाबाई कुठे, माझी अंदर नाही आहे, आमची बावळाबाई कुठे म्हणाल. रामानंद महाराजांनी काय सांगू तुम्हाला, एक एक छोटी घटना आपल्याला माहिती आहे. मला त्याच्या मागचं सूत्र प्रत्येक वेळेला वेगळं उमलतं, ते तुम्हाला सांगावं ते सांगावं. 14 जानेवारी 1920 साली ग्रहदान केलं, मकर संक्रांतीच्या दिवशी, अंगावरच्या कपड्यानिशी. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, म्हणजे जुन्या भाषेत सांगायचं तर पौष, माघ, फाल्गुन 3 महिने झाले. रामानंद महाराजांना 15-20 दिवसांनी कळल्यावर ते खिरड्याला आले. त्यांनी पाहिलं सगळ्या लोकांनी. तेव्हा रामानंद महाराज म्हणाले, बुवा आता फाल्गुन अमावस्येला तुम्ही जालन्याला या. या वर्षीच्या पासनं रामनवमीच्या उत्सवाला तुम्ही दरवेळेला जालन्याला यायचं. 1920 साली महाराज तिथे गेले. त्या प्रवासानंतर जेव्हा पहिल्या रामनवमीला महाराज, माझ्या माहितीप्रमाणे महाराज, जिजीमाय, मोठी त्यांच्या मायबाई, सगळ्यांनाच बोलवले, सगळेच होते, दोन्ही वहिनी, हे लोक गेले. त्यावेळेला रामानंद महाराजांनी स्वतः जिजीमायला पाटल्या बांगड्या केल्या. त्या आजही संस्थांमध्ये पवित्र वस्तू म्हणून छान ठेवलेल्या आहेत. पण त्यांना आसक्तीच नाही त्याची. मी तुम्हाला सांगत होतो, महाराज नागपूरला त्या जांभोरकर नावाचे, सुधाकर जांभोरकर, आता वारले ते आपल्या घरी इथे आले होते. त्यांनी हा त्यांच्या घरी घडलेला प्रसंग आम्हाला सांगितला. तुकाबाईंच्या दर्शनासाठी म्हणून ते आले आणि आपल्या बरोबर ते याला होते, गोंदावल्याच्या पदयात्रेला होते, असे कमी उंचीचे थोडेसे. ते म्हणाले, मुकुंदराव आमच्याकडे महाराज आले आणि आमचा नितीन लहान होता म्हणाले, म्हणजे लहान म्हणजे लग्न झालेलं होतं, तरी मोठाच होता म्हणाले. तर सकाळी जिजीमायांनी सकाळी चहा घेतला आणि त्या बाई महाराज पूजेला बसलेले होते. तेवढ्यात त्या आमच्या पत्नीनी दुसरा चहा करू लागल्या म्हणून, दुसऱ्यांदा चहा करू लागल्या म्हणून, जिजीमाय तुम्ही थोडा चहा घेता का? तर जिजीमाय म्हणले, हो घेते म्हणले. महाराजांनी ते ऐकलं. महाराजांनी ऐकल्यावर महाराज चिडले त्यांच्या. त्या चिडण्यामागे हेतू काय होता? महाराजांचा हेतू काय, अगं असा चहा जास्त घेऊ नये. ते पती पत्नींचं, संत जरी असला, गृहस्थाश्रमी जरी असला, तरी त्याला ते करणं भाग आहे. कारण तुम्हा आम्हाला पाहणारे खूप लोक आहेत. म्हटलं ना तुम्हाला, हे गोष्टीत गोष्ट पुन्हा सांगतो तुम्हाला. धनुर्मास सुरू होता. गोंदवलेकर महाराज देहात होते, ब्रह्मानंद महाराज गोंदवल्यात होते. धनुर्मासाचा सकाळी पहाटे 6:30 ब्रह्मानंद महाराज नैवेद्य केला आणि रामाच्या समोर नैवेद्य दाखवला. आणि एका शिष्याला सांगितलं, अरे महाराज उठले का बघ, आणि उठले नसेल तर त्यांना उठव आणि महाराजांवर चला नैवेद्य दाखवला, तुम्ही बसा. आता तो शिष्य होता महाराजांवर अवलंबून असलेला, अतिशय बुद्धिमान, अतिशय बुद्धिमान. म्हणजे महाराज देहात असताना आणि देह सोडल्यावर सुद्धा कोणकोणत्या व्यक्तींना, कशा अजागळ व्यक्तींना सांभाळतात. ओ महाराज चला म्हणले, नैवेद्य झाला, चला लवकर तुम्ही चला बरं. ब्रह्मानंद महाराजांनी बोलवलं. ते म्हणले, अरे मी आत्ताच उठलो, म्हणजे आंघोळ व्हायची. आता केव्हा आंघोळ करा, केव्हा आम्हाला जेवायला मिळणार, तुम्ही जेवल्याशिवाय जेवायला, असं तोंडावर सत्पुरुषांना बोलणारी माणसं असतात. आणि संत शांत म्हणे, अरे हो. ते म्हणाले, ब्रह्मानंद बुवांना सांग की अरे माझं स्नान व्हायचंय, अजून स्नान करून येतो, होऊ द्या आता तुमचं स्नान. व ते रागारागाने ते ब्रह्मानंद
आणि महाराज म्हणाले की ते स्नान झाल्याशिवाय येत नाही म्हणाले धनुर्मासात. ब्रह्मानंद महाराज म्हणाले त्यांना जाऊन नमस्कार करून सांगावं की महाराज तुम्ही कायम सोहळ्यात, तुम्हाला स्नानाची गरजच नाही. ते पुन्हा इकडे आले. महाराज ते म्हणतात ब्रह्मानंद महाराज तुम्हाला गरज नाही स्नानाची, चला तसेच जेवायला, म्हणजे आम्हाला जेवता येईल. आहेत हो आजही खिरड्यात गोंधळात अशा व्यक्तींना महाराज सगळ्या संतांकडे, बरं का, आता आपण जे पाहिलं तेवढं सांगतो बरं, सगळ्या संतांकडे असे नमुने असतात जे सगळ्या जगानी मायबापांनी टाकून दिलेले असे सगळे नमुने सत्पुरुषाकडे असतात. आणि सत्पुरुष त्यांना देहात असताना आणि देह ठेवल्यावर सुद्धा सांभाळतात. हो खरंच सांभाळतात. माऊली जेव्हा शब्द वापरला जातो ना तरी म्हणजे कसंही असलं तरी शेवटी आपलं आहे ना म्हणा. आणि मी ते म्हणून म्हणलं ना, सगळ्या जगाने जरी तुला टाकलं तरी मी तुला टाकणार नाही, याचा अर्थ आपण काही करू नये, नाही का. म्हणा तर मग तो आला पुन्हा म्हणाल तसं, तर तो म्हणलं महाराज तुम्हाला काही स्नानाची गरज नाही, तुम्ही तसेच जेवायला चला. महाराज तिथपर्यंत आले आणि म्हणाले अरे मीच जर असा स्नान न करता जेवायला लागलो तर माझ्या मागे येणारा समाज किती मोठा आहे, तोही असाच वागेल. म्हणून मला या सगळ्या सदाचरणांनी वागणं गरजेचं आहे. हे जे गृहस्थाश्रमाचे जे याचे नियम आपल्याला सांगितले धर्मातले ते आपल्याला पाळणं भागे. कारण आपल्या मागे येणारा या आपल्याला फॉलो करणार, सोप्या भाषेत नाही का, फॉलो आपल्याला फॉलो करणारे खूप आहेत. तेव्हा आपण असं वागता कामा नये, नाही का. कारण हा संदर्भ. तर म्हणून जिजी मायला ते म्हणले अगं किती वेळा चहा घेतेस तू, थोडे मोठ्या आवाजात ते बोलले महाराज बरं. आणि हे म्हणा ते जांभोरकर मला सांगत होते मोठ्याने बोलले महाराज. तर तो नितीन म्हणला एकदम तो नितीन स्नान करून आला होता, स्नान करून आला म्हणे. तर तुम्ही कशाचे महाराज म्हणले, तुम्ही रागवता म्हणले. एका क्षणात महाराज काय म्हणले, अरे मी महाराज नाहीच आहे. महाराज हे म्हणजे रामानंद महाराजांची तसबीर इथे, अरे मी महाराज नाहीच आहे, तुला कोणी सांगितलं मी महाराज आहे. खरे महाराज हे मला सांगायचं म्हणणं काय की सत्पुरुषांच्या ठिकाणी काय काय सद्गुण असतात आणि ते नुसते चर्चा करून होणार नाही. त्याची जीवन विषयक दृष्टिकोन तुमचा माझा बदलणं गरजेचं आहे. महाराज तिथे लागले. एकदा असं सांगाव की नाही अशी प्रश्न आहे, असे प्रसंग काहीतरी घडतात. असो तर नंतर ते म्हणाले उगवल्या सावधान भास्करा नाशी निद्र तंद्रेच्या अंधारा, आळस नको आणि निद्रा नको, जास्त नको. सूर्योदयाच्या पूर्वी उठलंच पाहिजे. सूर्योदयापूर्वी केलं जातं ते स्नान असतं आणि सूर्योदयानंतर केलं जातं ती आंघोळ असते. आपण आंघोळीच करतो सगळे, स्नान फार कमी लोक नाही. पुढे म्हणाले त्या दिवसाचे नि लवल आहे शमदमादी समुदाय, भक्तिपंथे चालत आहे मार्गी न राही क्षणभरी, तेथे उचलता पावली निजबोधाची पळे ठाकिली, जेथ पाथिकांची निवारी तृषा हरली तृष्णेची. ते म्हणाले काय सांगू तुम्हाला, असा दिवस उगवताच लगबगीने हे जे षडविकार आहे शमदमादी हे सगळे समुदाय भक्ती मार्गाने चालायला लागतात. म्हणजे हा जो षडविकारांचा मार्ग आहे हा घालवण्यासाठी सज्जनो परमार्थ मार्गावर चालणं ही एक सुंदर यात्रा आहे. आणि ते म्हणाले की प्रत्येक पावलाला या मार्गावर चालत असताना निजबोधाची एक पानपोई लावलेली. या निजबोधाची म्हणजे सत्संगामध्ये चालत असताना असं त्यांना सांगायचं. ही जी पानपोई ही सर्व पांथस्थांना पाणी देते म्हणाले. पण पुढे म्हणाले ही इतकी मोठी पानपोई आहे की तृषेची तृष्णा संपवून टाकते. तृषेची तृषा संपवून टाकते, माफ करा, तृषा संपवून तहानच थांबून जाते. म्हणजे जी तुमची दगदग आहे, जी तुमची अस्वस्थता आहे मानवी जीवनातली, इवन साधन मार्गातली सुद्धा अस्वस्थता, दगदग नसणे, अस्वस्थता नसणे, मला हे झालंच पाहिजे
आणि मी इतके यात्रा केल्याच पाहिजे, माझं आजकाल जाणंच होत नाही, हे सुद्धा न वाटणं, इतकं नाम होणं गरजेचं आहे. आणि एवढं नाम झाल्यानंतर न मनाची ती तृप्ती येते. किती किती तुम्ही ठिकाणी जाणार. मला वाटतं समर्थांचा एक श्लोक आहे, बहु बहु हिंडता सुख होणार नाही, असं म्हणायचं. किती हिंडणार तुम्ही, किती ठिकाणी जाणार. म्हणून आपल्या घरी आपल्याला साखर खेळला, आपल्या घरी आपल्या गुरुचं घर, आपल्या घरी आपल्याला गोंदावलं, आपल्या घरी आपल्याला देहू आळंदी तयार करता यायला पाहिजे. आणि ते होईल का? निश्चित होईल. कशाने होईल? तुमच्या नित्याच्या साधने घरी ते. कारण काही काळानंतर तुमचं वय झाल्यानंतर शरीराने तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकू शकणार नाही. अशा वेळेस एकाच ठिकाणी ठाईचं बेसुनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा, हे जगायचंय सज्जन. आणि हे जगण्यासाठीचा मार्ग नाथ महाराज आपल्याला सांगतायत की तुम्हाला या सगळ्या मार्गावर चालत असताना तो पुढे इतकी सुंदर होई पडले समुदाय. तेथे निजग्रामीचे भेटले सोहम सांगाती एक वटले, तेथून चुकण या मुकले नीट लागले नीचपंथी. ते म्हणाले या भक्ती मार्गामध्ये चालत असताना त्या गावचे गावकरी भेटतात. गावकरी म्हणजे संत भेटतात. तुम्ही सन्मार्गात राहिलेत, तुम्ही संत संगतीत राहिलात, सत्संगामध्ये राहिल्यानं की त्या गावचे गावकरी जे आहेत त्याला संत असं त्यांनी समजलं. काही सत्पुरुष भेटतील, काही मोठमोठे चांगले नामसाधक तुम्हाला भेटतील. आणि मग ते भेटल्यानंतर पुढे म्हणाले, फार सुंदर होई. पुढे म्हणाले, देश नश्वरते देखिला नाही, देही दृढ धरावी अहंता, तेने देहबुद्धीची ममता, देहाभुमाने ना तळिता अहंकारू गेला. संत उत्तम साधक यांचा जेव्हा सत्संग तुम्हाला मिळेल, त्यांचा सहवास तुम्हाला मिळेल, तेव्हा ते म्हणाले अहंता गळून जाईल, ममता गळायला सुरुवात होईल. आणि मग एक शांतीचं वारं झुळझुळ झुळझुळ असं तुमच्या या आध्यात्मिक जीवनामध्ये अनुभवायला मिळेल. आणि पुढे म्हणाले सोहम अहंकारू गेला, सोहम लागला दृढ भावो. मी ब्रह्म आहे याची अनुभूती तो या मार्गावर चालत असताना अनुभवायला लागतो. सज्जन हो, नाथ महाराजांचं हे सगळं आपण जेव्हा ऐकतो ना, हे साधारण 1532 साली नाथांचा जन्म आणि 1599 फाल्गुन वद्य षष्टीला, ज्याला आपण नाथ षष्टी म्हणतो, नाथांच्या जीवनात योग असा आहे की जनार्दन स्वामींचा जन्म सुद्धा षष्टीलाच झालेला आहे. जनार्दन स्वामी हे 40 गावचे मूळचे देशपांडे. निजामशाहीच्या काळामध्ये हा अत्यंत बुद्धिमान असलेला युवक निजामशहाच्या दरबारी सामान्य नोकर म्हणून लागला आणि स्वतःच्या प्रामाणिकतेने, स्वतःच्या कार्यकुशलतेने निजामाचा अत्यंत विश्वासू असे किल्लेदार ते झाले. उत्तम साधक होते जनार्दन स्वामी, नाथांचे गुरु. नाथांच्या चरित्रामध्ये, नाथ भागवतामध्येच नाथांनी आपल्या सद्गुरूंना भगवान दत्तात्रयाचा जो पहिला साक्षात्कार झाला पहिल्यांदा, त्याचं वर्णन केलं. अप्रतिम येते, येणार आहे पुढेही. ते म्हणाले एका दुपारी गुरुवारच्या दिवशी त्यांची उपासना सुरू असताना जनार्दन स्वामींना भगवान दत्तात्रयाचं दर्शन झालं आणि भगवान दत्तात्रयांनी त्यांना अकर्तात्म बोध केला. अकर्तात्मक बोध केला. त्या साक्षात्काराचं वैशिष्ट्य हे त्यांनी सांगितलं. आणि जे अकर्तात्मक बोध ज्याला म्हणतात, ते त्याच्या 2च ओळी मी तुम्हाला सांगतो. ते संपूर्ण जीवनचरित्र आहे जनार्दन स्वामींचं.
हे का सांगतो मी? हे जे 3 सद्गुण आहेत आणि पुढे जे 6 सद्गुण आपल्याला पाहायचे खऱ्या शिष्याचे, त्या मार्गाने जनार्दन स्वामी जेव्हा जात गेले, त्याच मार्गाने नाथ गेले. गृहस्थाश्रमो न सांडिता, कर्मरेखा न ओलांडिता. बघा बरं, जनार्दन स्वामींना अकर्तात्मक बोध झाला. त्याच्या मागे त्यांची भूमिका काय होती जीवनविषयक, कोणत्या पद्धतीने ते जीवन जगले, त्याच पद्धतीने नाथ जगले. नवे नवे सज्जनो, आपणही त्याच मार्गाने जर गेलो किंवा जायला हवं, तर ते जे त्यांना प्राप्त झालं ते आपल्याला याची देही याची डोळा प्राप्त होऊ शकतं. त्याचं सूत्र नाथ महाराज सांगतात की माझ्या सद्गुरूंनी कसं जीवन जगलं, तर गृहस्थाश्रमो न सांडिता, कर्मरेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तता. बघा बरं, गृहस्थाश्रम मी सोडला नाही म्हणाल. कर्माची रेखा, जी जी कर्म माझ्या वाटेर आली ती उत्तम उत्तम किती उत्तम करावी. पूजा करताना आपण रोज दिवा लावतो, त्या दिव्यामध्ये पडणारा गुल त्या दिव्यामध्ये न ठेवता कामा नये. स्वच्छ पाहिजे उपकरण, स्वच्छ देव, स्वच्छ पूजा उत्कृष्ट पाहत राहा. साधं कर्म आहे. कर्म रेखा आणि मानवी जीवनात विहित कर्म म्हणून तुमच्या जे वाट्याला आलेले तिथे अत्यंत प्रॉम्प्ट, प्रत्येक गोष्ट आपली चांगली. तुम्ही गृहिणी आहात ना, उत्तम कसं असावं, गिरिजा मातेसारखं. गिरिजा मातेचं वैशिष्ट्य काय, वैजापूरची मुलगी, अत्यंत श्रीमंताची मुलगी. नाथही खूप श्रीमंत होत, पण गिरिजा माऊली जेव्हा आल्या, गिरिजा माऊलीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य गृहिणीचं जे वैशिष्ट्य, वेळी अवेळी रात्री बेरात्री कोणताही पांतस्थ केव्हाही नाथांच्या घरी जर आला तर त्याला गरम जेवण गिरिजा माता स्वतः करायची. कर्मरेखा न ओलांडिता, प्रपंच दोघांचा आहे. हे नाथांचं जे जीवन, आधी जनार्दन स्वामी आपण की ते म्हणाले गृहस्थाश्रम न सांडिता. हा सगळ्यात मोठा गृहस्थाश्रमी माणसांसाठी दिलेला संदेश आहे की गृहस्थाश्रम न सांडिता, कर्मरेखा न ओलांडिता, की तुमचं विहित कर्म सोडायचंच नाही, ते उत्तम करायचं. कर्मरेखा न ओलांडिता. पुन्हा पुढे म्हणाले निज व्यापारी वर्तता. व्यवस्थित जो तुमचा निज व्यापार आहे, निज व्यापार शब्द वापरला बरं. निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू न मैळे श्रीराम. माझ्या आत्मबोधाला, माझ्या आत्मसुखाला, माझ्या आत्मज्ञानाला कधीच मी धक्का लागू दिला नाही, त्याच्यावर शिंतोडा पडला नाही. याचा अर्थ माझ्या आत्मस्वरूपाचं दर्शन मला ग्रहस्थाश्रम करून, कर्म करून, निज व्यापारी सगळ्या प्रकारे पद्धतशीर वर्तवून मी आत्मबोध प्राप्त केला. सज्जनो, आपल्या सगळ्यांना हे साधायचं, सगळ्यांना. चहुवर्णा नामाधिकार, सगळ्या वर्णांना, स्त्री पुरुष गरीब श्रीमंत ब्राह्मण क्षत्रिय शूद्र काय सगळे सगळे. आता तो काहीच नाही, तो माणूस म्हणून जन्माला आला ना, त्याचा उद्धार होतोच, होऊ शकतो, याच्यासाठी प्रयत्न केला. स्त्री पुरुष अडाणी कोणत्या धर्माने, चहुवर्णा नामाधिकार. नामी नाही, नाम घेणारा कोणताच लहान नाही मोठा नाही, सगळ्यांनी नाम. नामी नाही लहान थोर. पुढे म्हणाले काय होईल, जड मूर्ख असलेले, मूढ असलेले, अज्ञानी असलेले, जड असलेले, काहीच कळत नाही त्यांना जड म्हणायचं. मूढ अज्ञानी जड मूढ पैल पार पावती नामे श्रीराम. त्या सगळ्यांना नाम पैल तीराला, म्हणजे एका उत्कृष्ट अशा अवस्थेला पैलतीर गाठलं म्हणजे. आणि ते याच जन्मात आपल्या डोळ्यासमोर हे जीवन जगत असताना नवे नवे आपल्याला देह ठेवायच्या आधी तो मुक्तीचा मार्ग नव्हे, ती मुक्ती आपल्याला मिळू शकते, असं सकल संतांचं सांगणं. सगळे संत सगळे तेच सांगतात, अरे तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आला, कृपया वेळ वाया घालू नका वेळ वाया घालू. हे सकल संतांचं सांगणं. जसं आपण पोरं 10वी 12वीला असताना शेवटच्या महिन्यात फक्त म्हणतो, अरे आता महिन्यावरच परीक्षा आली, 16 वर्ष काहीच केलं नाही, आता 10वीला आला. आई बापाही चुकतात ना, शेवटच्या महिन्यात आठवण करून. रोज जर रट्टे दिले तर करते की नाही अभ्यास ते.
म्हणून ते जे म्हणाले ना की निज व्यापारी वर्तता आत्मबोधू, गृहस्थाश्रम करून सगळ्या प्रकारची कर्म करून सगळं जे तुमच्या वाटेल जे म्हणून तुमची भूमिका असेल ती जे ते म्हणले ना निज व्यापारी वर्तता म्हणजे तुमच्या वाटेला आलेलं जे काही कर्म आहे, जी काही भूमिका आहे, सगळ्या प्रकारची ऑफिसमध्ये तुम्ही कोणी असाल, घरी कोणी असाल, त्या सगळ्या प्रकारच्या भूमिका उत्कृष्टपणे वठवून तुम्ही आत्मबोध, खरा बोध, स्वस्वरूपाचं सगळ्यात सोपं भगवंताचं दर्शन, त्याच्यापेक्षा सोपं तुम्हाला अखंड समाधानात राहणं हे भगवंताचं दर्शन आहे. भगवंताचं दर्शन म्हणजे काय? तो राम आला, तो कृष्ण आला, किती वेळ आपल्या जवळ बसणार आहे, किती आपण ओळखीचे असले बरं, तो बसून तरी तुम्ही काय करणार आहे? पाहिलं त्या डोळे, पुढे काय? काहीच नाही. खऱ्या अर्थाने मला एकच म्हणायचंय की त्या भगवंताच्या दर्शनाचा अर्थ आहे तुम्हाला अखंड समाधानात राहणं, ऍब्सल्यूट सॅटिस्फॅक्शन, शाश्वत समाधान. काही नसलं तरी समाधान असतं. तुकाराम महाराजांकडे काय होतं बरं सांगा? कोणत्या संतांनी फार मोठा व्यवसाय केला पैसे मिळवायचा? सांगा. या संतांनी पैसे मिळवण्याचा हा व्यवसाय केला? कोणीच केला नाही. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज, त्याच्या अलीकडचे आपले बाबा, एकही रुपया मिळवण्याचा एकही कधी प्रयत्न सुद्धा केला नाही. फक्त नामसाधना, आपल्या वाटेला आलेले कर्म त्यांनी उत्कृष्ट केलं आणि निज व्यापारी वर्तता आत्मबोधू न मळे श्रीराम. सज्जनो, जनार्दन स्वामी महाराज ही यांची ही जीवननिष्ठा होती आणि तशीच्या तशी ही जीवननिष्ठा नाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये वापरली नव्हे, या पद्धतीने ते जगले. त्या नाथांच्या चरणी आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आजची झालेली आपली ही सेवा आपण अर्पण करूया. आणि नाथ महाराजांचा जो अभंग आहे, की जो अभंग तुमच्या जीवनात कोणताही कठीण प्रसंग आला, कोणताही, तेव्हा हा अभंग मनापासनं आपल्या देवासमोर म्हणायचा आणि स्वतः म्हणून तो ऐकायचा, की ज्यांनी तुम्हाला धीर येईल. तुम्ही त्या संकटातून 100% बाहेर पडा. त्या संकटाची तीव्रता 100वरून कमीत कमी 50% ते अभंग म्हटल्याबरोबरच येईल. असे प्रार्थना नाथांचा अभंग श्रीराम. ऐका, शक्य असल्यास माझ्याबरोबर म्हणा. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा